आणि आता एक मोठी बातमी समोर येते। सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेली आहे। या क्षणाची अतिशय मोठी राजकीय बातमी आपण पाहतोय। सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असल्याचं कळतंय। मोठी बातमी आपण पाहतोय। सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेली आहे। पक्षविरोधी काम केल्यानं बडगुजर यांची हकालपट्टी केलेली आहे। नाशिकचे उबाठा पक्षाचे सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असल्याचं कळतंय। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी केली असल्याचं कळतंय, काय अपडेट? सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी करण्यात आलेली आहे। ज्यांना हे पत्र मिळालेलं आहे ते दत्ता गायकवाड आपल्यासोबत आहे। नाना, काय हकालपट्टी करण्यात आली आहे सुधाकर बडगुजरांची, नेमकं काय कारण? या ठिकाणी काल त्यांनी जे काही स्टेटमेंट केलेलं आहे त्यामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी काही जे वक्तव्य केलेलं आहे ते खऱ्या अर्थानं पक्षविरुद्ध आहे आणि त्यासाठी आदरणीय उद्धव साहेब आणि नेत्यांची बैठक झाली आणि त्या ठिकाणी आदरणीय उद्धव साहेब यांनी सुधाकर बडगुजर यांना पक्षातून हकालपट्टी केलेली आहे अशा स्वरूपाचा फोन आदरणीय संजय राऊत साहेबांनी मला आत्ता केला। तिथं निर्णय झाल्या इथं पत्रकार परिषद चालू होती, त्यांना कळाल्यामुळे त्यांनी सांगितलं की तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये जाहीर करून टाका। काय असं काय घडलं नेमकं की बडगुजरांना हकलावं लागलं? नाही, असं काय घडलं त्यापेक्षा आपण बघताय अनेक ठिकाणी सारखी चर्चा चालू आहे। काही इकडं आजही वर्तमानपत्र जर तुम्ही सकाळचं वर्तमानपत्र मी बघितलं त्याच्यामध्ये सीमा हिरे असं सांगताय की आम्ही बडगुजरांना पक्षात घेणार नाही। म्हणजे याचा अर्थ हे जात आहे का? त्यामुळे त्या ठिकाणची काय अवस्था आहे, लोकांना असं वाटतं आतापर्यंत आमचा विश्वास होता की बडगुजर हे कुठं जाणार नाही। चर्चा आहे ते सांगायचे की माझ्या नावाची कारण नसताना चर्चा आहे, मला कुठं जायचं नाही। परंतु या ठिकाणी जे वर्तमानपत्रामध्ये बातमी येते हे येतात त्यावरून असं वाटतं की काहीतरी हालचाली चालू आहे। त्यांना पदाधिकारी नेमताना विश्वासात घेतलं नाही असं ते म्हणतात। ॲक्च्युली मी मगाईच मला सांगितलं की आमच्याकडे पदाधिकारी नेमायचा अधिकार हा आदरणीय उद्धव साहेबांना आहे आणि हे आत्तापासून नाही आहे, हे पहिल्यापासून आहे। म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब असल्यापासून एकदा निर्णय तिथे होतो, सामन्यात छापून येतो आणि तो पदाधिकारी होतो, ही शिवसेनेची परंपरा आहे। आता ज्या पद्धतीने त्यांनी जे काल स्टेटमेंट केलं म्हणून मी आज बोललो की ज्या वेळेस ते सांगताय की बा मला विश्वासात घेतलं नाही जिल्हा प्रमुख करताना, मग आमचं असं म्हणणं आहे की तुम्हाला उपनेता केलं त्यावेळेस कोणाला विश्वासात घेतलं? कारण ही परंपरा शिवसेनेत नाही आहे। मी सांगितलं की आदरणीय उद्धव साहेबांनी निर्णय घेतला त्याचं आम्ही अभिनंदन करतो। भाजप मिशन टायगर स्थानिक लेवलवर राबवतोय। खरं तर तुम्हाला एक सांगायचं की भारतीय जनता पक्ष अनेक वर्षापासून शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न करतो आहे। या ठिकाणी काल गिरीश महाजन असे बोलले की नाशिक जिल्ह्यामध्ये शिवसेना भुईसपाट करून टाकू। माझं असं म्हणणं आहे गिरीश महाजन काय अजून त्यांचे कोणी आला असतील त्यांनी वरतून यावं, शिवसेना कधी संपू शकत नाही। बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराची शिवसेना आहे आणि यांनी हे विसरू नये की या शिवसेनेमुळेच महाराष्ट्रामध्ये भाजप उदयास आलेली आहे। अनेक नगरसेवक भाजपच्या संपर्कात आहे, शिंदेच्या संपर्कात आहे। नाही, जे होते जे लाभार्थी होते ते निघून गेलेले आहे। आज या ठिकाणी आहे ते आजही प्रामाणिक काम करताय। आता कोण जात आहे अजून तर माझ्यापर्यंत काही कानावर आलेलं नाही, परंतु कुणी गेलं तर आम्हाला फरक पडत नाही। येणाऱ्या निवडणुकीमध्ये शिवसेनेची उद्धव बाळासाहेब ठाकरेंची ताकद काय हे आम्ही दाखवून देऊ। 16 नगरसेवक भाजपच्या संपर्कात आहे असं म्हणताय आणि हे 3 महिन्यापासून चालू आहे। आम्ही कोणावर अविश्वास थोडा दाखवणार आहे? कारण आमच्या प्रत्येक मिटिंगला सर्व नगरसेवक येत असतात, प्रत्येक कार्यक्रमात येत असतात। आदरणीय उद्धव साहेबांनी नाशिक जिल्ह्याचं जे शिबिर घेतलं त्या शिबिरामध्ये देखील त्या ठिकाणी आदरणीय उद्धव साहेब आले त्यावेळेस सगळे नगरसेवक उपस्थित होते। त्यामुळे कुणीतरी सांगतं म्हणून आम्ही अविश्वास त्यांच्यावर दाखवणार नाही। बडगुजरांची हकालपट्टी झाली आहे, काही लोकांनी आनंद व्यक्त केलाय, घोषणा दिली आहे बडगुजर गद्दार वगैरे, नेमकी तुमची काय भावना आहे? मुळात गेल्या अनेक वर्षापासून संघटना ही BOT तत्वावर चालवण्याचा एका ठेकेदाराचा प्रयत्न होता। तेच आमचे सन्माननीय बडगुजर आणि ते बऱ्याचशा याच्यात यशस्वी पण झाले।
तडजोडी असो, राजकारण असो, परंतु काळाप्रमाणे हिरो जुने वाटायला लागतात. काळ बदलला आहे. त्यांना योग्य शहर प्रमुख केलं, विरोधी पक्ष नेता केलं, जिल्हा प्रमुख केलं आणि अलीकडच्या काळात उपनेतापद. जसं इतर लोकांशी आपण जर कम्पॅरिझन केलं, तुलना केली तर त्या व्यक्तीची पिढ्यानपिढ्या तिसरी पिढी ज्या पक्षात संघटनेत काम करते त्यांना उपनेते केले. माझ्या मते त्यांना माहिती झालं होतं की बा आपली शिवसेनेतली कामगिरी संपलेली आहे. अनेक वर्ष त्यांना विधानसभेची उमेदवारी पण दिली आणि कुठल्या प्रकारचा जनमत नसताना, लोकमत नसताना त्यांना उमेदवारी दिली, महापौराची पण उमेदवारी दिली. परंतु शेवटी पक्षाची गरज असती आणि ह्यामुळे खरोखर शिवसेनेला फायदाच होईल. असंख्य जे कोणातरी गटबाजीने शिकार ठरलेले शिवसैनिक आता सातत्याने प्रक्रियेत कामाला लागतील आणि पूर्ववत संघटना उभी राहील. यांचं जे मत आहे त्या मताशी तुम्ही सहमत? हो, बिलकुल सहमत आहे. जसे संजय राऊत साहेबांनी पहिलेच आजच्या प्रेस कॉन्फरन्स सांगितलं की बडगुजर म्हणजे शिवसेना नाही, बडगुजर म्हणजे शिवसेना नाही. हे वाक्य बरोबर आहे. पक्ष हा खूप मोठा आहे, संघटना ही खूप मोक्ष आहे. हा संघटना असल्यावर आम्ही आहे, आम्ही असल्यावर संघटना नाही. ही जी नीती आहे ही संघटनेची बाजू मांडण्याचं काम आमचं आहे. आम्ही संघटनेत असल्यानंतर संघटना ही मजबूत राहते. संघटनेमुळे आम्ही आहे, आम्ही संघटनेमुळे नाही, याच्यात लक्षात आलं आणि पक्षाने जो निर्णय घेतलेला तो योग्य आहे. आपण बघतोय नाशिकमधले हे सगळे शिवसैनिक आहे. खरं तर नाशिक शिवसेनेमध्ये या सगळ्या प्रकारामुळे एक खळबळ उडालेली आहे. काही शिवसैनिकांनी बडगुजर यांच्या हकालपट्टीचं स्वागत केलेलं आहे. सुधाकर बडगुजर यांच्याकडनं पक्षामध्ये गटबाजी केली जात होती, पक्षाने त्यांना अनेक पदं दिले. मात्र असं असताना त्यांनी पक्षावरती, नेत्यांवरती आरोप केले आणि त्यामुळे त्यांची झालेली हकालपट्टी ही स्वागतार्ह आहे, अशा प्रकारची भूमिका या शिवसैनिकांनी घेतलेली आहे. तर शिवसेनेचे उपनेते असलेले दत्ता गायकवाड यांनी देखील असंच म्हटलेलं आहे की ज्यावेळेला सुधाकर बडगुजर यांना उपनेता केलं त्यावेळेला आम्हाला कुठे विश्वासात घेतलेलं होतं. त्यामुळे पक्ष जो आहे, शिवसेना हा पक्ष जो आहे तो आदेशावर चालतो. त्यामुळे इथे आदेशाला मानणारे आम्ही सगळे शिवसैनिक आहोत. एकूणच जर आपण बघितलं तर नाशिक शिवसेनेमध्ये एक खळबळ या सगळ्याच्या निमित्तानं माजल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. 12 ते 13 नगरसेवक हे भाजपच्या संपर्कात आहे, अशा प्रकारची सगळी चर्चा होती. मात्र या सगळ्या चर्चेवर देखील या ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांनी हे सगळे आरोप खोडून टाकलेले आहे आणि आपण एकसंघ आहो हे दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित असलेले विलास शिंदे, ज्या विलास शिंदेंच्या लग्न सोहळ्याला एकनाथ शिंदे, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिंदे सेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे आले, त्या शिंदेंनी मात्र अर्थात त्या शिंदेंनी या सगळ्या प्रकरणावर मात्र आपला नाराजीचा सूर जो आहे तो या पत्रकार परिषदेमध्ये कायम ठेवलेला आहे. त्यामुळे पत्रकार परिषदेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेत फारसं काही हलबेल आहे असं आता दिसत नसलं तरी मात्र एक एकी दाखवण्याचा प्रयत्न या सगळ्याच्या निमित्तानं नाशिकमध्ये शिवसैनिकांमध्ये पाहायला मिळतोय. मात्र भाजपचं हे मिशन टायगर जे आहे त्याचीही सुरुवात, त्याचीही नांदी नाशिकमध्ये आहे का? बडगुजर जर गेले तर त्यांच्यासोबत नाशिकमधले किती नगरसेवक हे शिवसेनेला सोडून जातील हे सगळं बघणं महत्त्वाचं असणार आहे. बरं लक्ष्मण, मात्र आता सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी केल्यानंतर बडगुजर यांच्या समर्थकांचं नेमकं काय म्हणणं आहे, त्यांच्या काय प्रतिक्रिया येत आहेत? सुधाकर बडगुजर यांची ज्यावेळेला हकालपट्टी झाली त्यावेळेला त्यांच्याशी आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मात्र सुधाकर बडगुजर आउट ऑफ रेंज आहे आणि त्यामुळे त्यांच्याशी बोलणं होऊ शकलेलं नाही. मी पुन्हा एकदा DG सूर्यवंशी आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी बोलूया. DG हे जिल्हा प्रमुख आहे. त्यांच्या जिल्हा प्रमुख पदाच्या नाराजीवरून नियुक्तीवरून बडगुजरांनी नाराजी व्यक्त केली होती. त्या बडगुजरांची हकालपट्टी झाली आहे. शिवसेनेवर काय परिणाम? शिवसेनेवर काही परिणाम होणार नाही आणि नाराजगी ही 3 महिन्यानंतर व्यक्त करायची नसेल, 2-4-8 दिवसात करायची असते. परंतु नाचता येणं अंगण वाकडं आणि काही कारण नसताना पक्ष सोडायचा आहे. गेल्या 2008पासून 15-16 वर्षामध्ये अतिशय मोठी पदं पक्षप्रमुख असतील राऊत साहेबांनी दिलेली, परंतु परत पदाचा त्यांना मोह असेल, अजून काही कारणं असतील ते गेले असतील. पक्षावर काही परिणाम होणार नाही. आम्ही सर्व लोक परत जोरात कामाला लागू आणि संघटना तर आहेच, परत उभारी घेऊ. तुमचे अनेक नगरसेवक भाजपच्या संपर्कात आहे अशी चर्चा नाही तर त्यांनी असा मोगम संभ्रम निर्माण करण्यासाठी किंवा ते स्वतः संभ्रम अवस्थेत असतील असं काही कोणी संपर्कात नाही. आमचे सर्व लोक आज व्यासपीठावर होते, व्यासपीठाच्या समोर होते आणि पक्षाचे प्रमुख लोक सुद्धा आज आलेले आहेत. विलास शिंदे देखील व्यासपीठावर होते, ते नाराज दिसले ना? नाही, मतलब 1-1.5 महिने लग्नाच्या ताणतणावात असतील, धावपळीत, काही नाराज वगैरे काही नाही. आम्ही आता उलट कलेक्टर ऑफिसला चाललो आहे. 9 तारखेपासून आम्ही जिल्हा दौरा करतोय. गट प्रभागणी आहे काम करतो. विलास शिंदे नाराज नाही वाटत आम्हाला. त्यांचं काही असेल तर आम्ही त्यांच्याशी चर्चा करू.
त्यांच्या मनातलं काढू, नाराज नाही. पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर आहे तुमचा मुद्दा. नाही ते भाजपची. बरं लक्ष्मण, धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी. आणि आता